छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसीच्या बैठकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळतोय। अंबादास दानवे भुमरेंमध्ये झालेल्या राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या बैठकीला आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील हे देखील उपस्थित राहतील। तर या पोलीस बंदोबस्तावर संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांनी काय म्हटलंय पाहूयात। मला सुद्धा आश्चर्य वाटलं इतके सारे पोलीस बघून। कारण काय आहे की सगळे लोकप्रतिनिधी आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहे, लोकांमध्ये फिरणारे लोक आहे। याच्यासाठी आणि मीटिंगसाठी इतकं पोलीस लावणे मला स्वतः कळत नाही। कोणी लोक येणार असेल तर स्वाभाविक आहे की त्यांची काही चिंता असेल, त्यांना काही निवेदन द्यायचं असेल, पण पोलीस इतकं मोठ्या संख्येने येणं म्हणजे नाही, तसे सुरक्षा बाळगायचं काही कारणही नव्हतं। परंतु मी स्वतः पाहतो की पोलीस जास्त प्रमाणात आहेत। कोणत्याही प्रकारचं भांडण इथे होणार नाही आहे। अत्यंत शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील जे काही व्यथा मांडायच्या आहेत किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार आहे। मागच्यासारखं काही होईल असं वाटतं? नाही, तसं काही होण्याची काही शक्यता नाही। तर या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेनी। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनाची बैठक होते आणि त्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। गत डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोंधळ झाला होता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अंगावरती धावून गेलेले होते आणि काल परवाच हिंगोलीच्या डीपीडीसीमध्ये देखील हमरीतुमरी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रत्येकाची चौकशी केली जाते की ते कोण आहेत, कुठले अधिकारी आहेत आणि त्यांचा डीपीडीसीच्या यादीमध्ये समावेश आहे का। एक यादी देखील पोलिसांच्या हातात आहे, ती 2 वेळा तपासली जाते। इथे एक वेळा आपण पाहतोय आणि पुढे पीआय देखील या ठिकाणी तपासतात। एसीपी आणि डीसीपी देखील या बंदोबस्तामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त देखील लावलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत डीसीपी आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। एवढा मोठ्या प्रमाणावरती आज बंदोबस्त लावण्यात आलाय, काय कारण आहे याचं? रेग्युलर बंदोबस्त आहे। डीपीडीसीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे विभाग प्रमुख असतात, नेते असतात, पालकमंत्री असतात। त्यासाठी अवांतर घटक किंवा कोणी असं जाऊ नये म्हणून हा रेग्युलर बंदोबस्त आहे। रेग्युलर बंदोबस्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आम्ही तर पहिल्यांदाच असं पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चेकिंग होते, गेटवर देखील चेकिंग होते आणि मुख्य दरवाजावर देखील आपल्याला तगडा पोलिसांचा बंदोबस्त लावलेला पाहायला मिळतोय आणि कारण हेच आहे की कुठलाही अनुचित प्रकार बैठकी दरम्यान घडू नये। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।